भारतीय रेल्वेमध्ये तब्बल 34 वर्ष कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि शिस्तबद्ध सेवा बजावत रेल्वे प्रशासनात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे मुख्य स्टेशन प्रबंधक संतोष रामदास जाधव हे 30 जून 2026 रोजी सेवानिवृत्त झालेत। यांचा धुळ्यात दातार एजन्सी या ठिकाणी सेवापूर्ती सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। संतोष जाधव यांनी आपल्या सेवा काळात 14 वर्ष नांदगाव, 21 वर्ष धुळे तर जामदार, शिरूड आणि चाळीसगाव येथे विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पडल्या। या काळात त्यांनी धुळे मुंबई रेल्वे सेवेला अधिक सक्षम, सुरक्षित आणि प्रवासाभिमुख करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले। रेल्वे प्रशासनाशी प्रभावी समन्वय, नियोजन आणि सेवाभावी कार्यशैलीमुळे ते अधिकारी आणि प्रवाशांमध्ये विश्वासार्ह अधिकारी म्हणून ओळखले गेले। त्यांच्या उत्कृष्ट सेवेला भारतीय रेल्वेकडून ॲक्सिडेंट फ्री अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले। हा पुरस्कार त्यांच्या दक्षता, सुरक्षित रेल्वे संचालन आणि कर्तव्यनिष्ठेची साक्ष देणारा ठरला। याशिवाय अमृत भारत योजनेअंतर्गत धुळे रेल्वे स्थानकाची निवड झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाशी सातत्यपूर्ण आणि प्रभावी पाठपुरावा करत त्यांनी विकास कामांना गती दिली। त्यांच्या कार्यकाळात धुळे रेल्वे स्थानकाचा संपूर्ण कायापालट झाला। आधुनिक सुविधा, प्रवाशांसाठी उभारण्यात आलेल्या सोयीसुविधा आणि स्थानकांचे सुशोभीकरण यामुळे धुळे रेल्वे स्थानकाला नवी ओळख मिळाली। त्यामुळे धुळे शहराच्या रेल्वे स्थानकाच्या इतिहासात मुख्य स्टेशन प्रबंधक संतोष रामदास जाधव यांचे नाव विकासाचे शिल्पकार म्हणून अधोरेखित झाले आहे। या सेवापूर्ती सन्मान सोहळ्यास रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी श्री जाधव यांच्या सेवाभाव, प्रामाणिकपणा, नेतृत्व गुण आणि रेल्वे विकासातील योगदानाचा गौरव करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात। आपल्या मनोगतात संतोष रामदास जाधव यांनी सेवाकाळात साथ देणारे वरिष्ठ अधिकारी, सहकारी, कर्मचारी, कुटुंबीय आणि नागरिकांचे मनपूर्वक आभार मानले। 34 वर्षाची निस्वार्थ सेवा, ॲक्सिडेंट फ्री अवॉर्डचा बहुमान, धुळे मुंबई रेल्वे सेवेत दिलेले मोलाचे योगदान आणि अमृत भारत योजनेतून धुळे रेल्वे स्थानकाचे झालेला कायापालट या सर्व कार्यामुळे मुख्य स्टेशन प्रबंधक संतोष रामदास जाधव यांचे नाव धुळे रेल्वेच्या इतिहासात कायम स्मरणात राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या। या ठिकाणी 34 वर्षाच्या सेवेमध्ये ॲक्सिडेंट फ्री अवॉर्डने मला सन्मानित करण्यात आले। मी नांदगावला 14 वर्ष सर्व्हिस केली, धुळ्याला 21 वर्ष सर्व्हिस केली, याशिवाय शिरूड, जामदार, चाळीसगावला पण काही दिवस काम केलं। परंतु 34 वर्षामध्ये मी कोणत्याही प्रकारच्या रेल्वेचं नुकसान होईल अशा पद्धतीने कार्य नाही केलं। सर्व रेल्वेचा नेहमी विचार केला, त्यामुळे मला ॲक्सिडेंट फ्री अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं। आजचा जो सत्कार आहे हा माझ्या परिवारातर्फे, माझ्या घरचे लोक, माझे नातेवाईक, माझे सासरवाडीचे लोक, माझे भाऊबंद, माझे काका, माझे लहान काका सुद्धा इथे आहेत, सासरे आहेत, सर्व अगदी प्रेमाने या ठिकाणी आले दुरून दुरून। त्या सर्वांचे मी खूप आभार मानतो। जाधव साहेबांच्या कार्यकाळामध्ये धुळे शहराचं अगदी रुपडं पालटलेलं आहे। अमृत योजनेअंतर्गत धुळे शहराची आणि धुळे रेल्वे स्टेशनची निवड झाली। एक चांगला निधी या रेल्वे स्टेशनला मिळाला आणि तो मिळत असताना आज आपण या रेल्वे स्टेशनची जी भरभराट बघतो, त्याच्या सर्व कागदपत्र आणि प्रोसिजर पूर्ण करण्यामध्ये अधिकाऱ्यांचा मोठा वाटा असतो, तो त्यांनी उचललेला आहे।